मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया अर्जुनला विचारते, चल आता आपण मामा मामीचा आशीर्वाद घेऊयात, चालेल ना? मग आता तो काही न बोलता लगेच प्रताप आणि त्याचबरोबर कल्पनाच्या पाया पडतो। तेव्हा कल्पना आता खुश राहा, सुखाने संसार करा असा आशीर्वाद त्या दोघांनाही देते। त्यानंतर अश्विन सर्वांना म्हणतो, खूप वेळ झाला आहे, आपण इथे थांबलोय, जास्त वेळ इथे थांबणं अलाउड नाहीये, त्यामुळे आता तुम्ही बाकी सर्वजण घरी जा आणि आराम करा, मी इथेच थांबतो। त्यावेळी आता कल्पना विचारते की बाळा, मी सुद्धा पूर्णाईंजवळ इथेच थांबू करे? मग आता तो म्हणतो, नाही मम्मा, त्याची काही गरज नाही, कदाचित पूर्णाईला उद्याच डिस्चार्ज देतील, तेव्हा सर्वजण खुश होतात, मी उद्या सकाळी पूर्णाजीला घरीच घेऊन येतो। तेव्हा पूर्णाजी आता खूपच खुश होतात। त्यावेळी आता कल्पना आणि प्रताप, हो चालेल, तू म्हणाल तसं म्हणून पूर्णाजींचा निरोप घेतात। अर्जुन सुद्धा पूर्णाजींना म्हणतो, काळजी घे। त्यावेळी पूर्णाजी हो असं म्हणते आणि त्याचा हात हातात घेते। तेव्हा प्रिया सुद्धा अगदी हसतच म्हणते, काळजी घे हा पूर्णाजी, आम्ही येतो आता, असं म्हणून ती सुद्धा अर्जुन बरोबर आता तेथून जाते। तर अश्विन एकटाच पूर्णाजींची काळजी घेण्यासाठी तेथे थांबतो। त्यानंतर अर्जुन बाहेर येतो आणि एका ठिकाणी अगदी शांतपणे विचार करत बसलेला असतो, पुढे काय करायचं, कारण सायलीचंही माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि आता या भामट्या प्रियाबरोबर लग्न करायचं, मग आता सायलीचं काय? मी पूर्णाजींना तर शब्द देऊन सुद्धा बसलो आहे, हे अर्जुनला आता आठवत असतं आणि तो बिचारा खूप रडत असतो। चैतन्य तेथे त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अर्जुन आता त्याला मिठी मारून खूप रडत असतो। त्याचवेळी आता प्रिया ही मागे उभी असते आणि अर्जुनकडे पाहून मात्र हसत असते, कारण आता माझ्याबरोबर अर्जुन लग्न करणार या विचारानेच तिला आनंद झालेला असतो। बरोबर अर्जुन सायलीला एकमेकांचं प्रेम मिळणार नाही या विचाराने देखील ती खुशच असते। तर पुढे आता प्रिया मनात विचार करू लागते, माझ्याबरोबरचं लग्न टाळण्यासाठी तू त्या सायलीबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, परंतु आता माझ्यापासून सुटका तुझी करणार तरी कोण रे अर्जुन? आता फक्त एकच दिवस दे मला अर्जुन, म्हणजे कायदा सुद्धा आपल्या लग्नाच्या आड येऊच शकणार नाही। तर इकडे अर्जुन अजूनही चैतन्याला मिठी मारून खूपच रडत असतो। दुसरीकडे कुसुमच्या जीवाला अगदी घोर लागलेला असतो, तिला काही सुचत नसतं काय करावं। प्रतिमाचं बोलणं ऐकून ती अक्षरशः थक्क झालेली असते, कारण अर्जुन आणि तन्वीचं लग्न फक्त पूर्णाजीच्या हट्टामुळे होणार आहे हे जेव्हा तिला समजलेलं असतं, हाच विचार करून कुसुमला काहीही सुचत नसतं। त्या सायली घरी कधी येते याचीच वाट पाहत असते। काही वेळानंतर आता सायली घरी येते, तिची पावलं आपोआप जड पडलेली असतात, ती एकदम शांत असते। मग आता कुसुम विचारते, सायली, मी तुझी किती वेळ वाट पाहत होते, तुला कळतं का गं? असं म्हणून ती सायलीला पुन्हा पुन्हा विचारते, अगं काय झालं तिकडे? तू तिकडे गेली म्हटल्यानंतर तुला सुभेदारांकडचं कुणी काही बोललं का? कल्पनाताई काही बोलल्या का? तुला तिथून त्यांनी हाकलून दिलं का? तुला पाहिलं का त्यांनी? पूर्णाजी कशा आहेत? असे अनेक प्रश्न ती आता विचारू लागते, पण सायली आपली गप्प असते, कारण तिला सतत बोलणं आठवत असतं, ते पण पूर्णाजींचं, की अर्जुन, जर तू तन्वीबरोबर लग्न केलं तरच मी बरी होईल, नाहीतर नाही, आणि त्यांचा तो वाढलेला BP, त्याचबरोबर अर्जुनला कशाप्रकारे नाईलाजाने पूर्णाजींना ते वचन द्यावं लागलं, हे सगळं आणि सगळं सायलीच्या आता नजरेसमोरून पुन्हा एकदा जात असल्यामुळे तिला आता मोठा धक्का बसलेला असतो आणि म्हणूनच ती अगदी शॉकमध्ये असते। त्यानंतर कुसुम म्हणते, मला तुला काहीतरी सांगायचंय, पण तू मन घट्ट कर आता बाळा, आणि माझं बोलणं आहे ना ते अगदी शांतपणे ऐक। अगं, मघाशी प्रतिमाताई आपल्या घरी इथे आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की अर्जुनचं तन्वीशी लग्न ठरलंय। कुसुमने असं सांगून देखील सायली एकदमच शांत असते। तेव्हा कुसुमला मोठा धक्का बसतो की हिची काहीच रिॲक्शन नाही। मग पुढे आता कुसुमलाच समजतं की सायलीला ही गोष्ट समजली आहे। त्यावेळी आता ती विचारते, सायली, तुला हे कसं समजलं गं? कुणी हॉस्पिटलमध्ये सांगितलंय का तुला हे? तरीही सायली काही बोलत नाही, एकदम आपली शांत असते। दुसरीकडे अर्जुन रूममध्ये असतो आणि रडत असतो, तो त्याच विचारात असतो की माझं तन्वीबरोबर लग्न, विचारानेच त्याचं मन त्याला खायला उठतं।
तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अर्जुन आता खूपच रडत असतो आणि विचारतो, चैतन्य हे कसं झालं रे आणि काय करू आता मी? तेव्हा अर्जुन आता रडतच विचारतो, चैतन्य हे काय घडून बसलं रे? माझ्या आयुष्यात जे काही होतंय ना ते प्रोसेसच होत नाहीये रे. अरे आत्ता कुठे मिसेस सायली मला म्हणाल्यात की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. अरे आत्ता कुठे आम्ही एकत्र आलोय आणि मला त्यांच्यासोबत माझं आयुष्य काढायचंय. आम्हाला आयुष्यभर एकत्र राहायचंय. असं म्हणून तो खूप रडत असतो. त्याला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नसतं, कारण त्याला अजूनही हा धक्का पचलेला नसतो की मी तन्वीबरोबर लग्न करणार. तेव्हा तो पुढे आता चैतन्याला म्हणतो, पण यासाठी मी माझ्या पूर्णाजीच्या आयुष्याशी नाही ना खेळू शकत. हा चैतन्य म्हणतो, अर्जुन तुला ना आता ठाम राहायला पाहिजे. आता सिच्युएशन कशी हँडल करायची आता पाहायला हवं. तू काय ठरवलं आहेस मग पुढे? तेव्हा अर्जुन आता पूर्णपणे निरुत्तर असतो, कारण त्याला काय निर्णय घ्यावा ना आता या क्षणी कळतच नसतं. तो म्हणतो, चैतन्य मी काय ठरवणार रे, तूच सांग ना, कारण माझ्या हातात आता सध्या तरी काहीच नाहीये. दुसरीकडे कुसुम विचारते, काय ठरवलं काय आहेस मग सायली तू? त्यावेळी आता मी काय ठरवणार आहे, जे होतंय ते आता ते सगळ्यांच्या हिताचंच होतंय असं आता सायली म्हणते. त्यावेळी कुसुम तिच्यावर ओरडत विचारते, तुझं डोकं फिरलंय का? अगं अर्जुनचं लग्न प्रियाशी होणं हे फक्त प्रियासाठीच चांगलं आहे आणि यात कुणाचंही भलं होणार नाहीये. त्याच वेळी आता सायली म्हणते, नाही कुसुमताई, जे होतंय ना ते सगळ्यांच्या मर्जीने होतंय. अर्जुन चैतन्याला म्हणतो, डॉक्टर आणि अश्विन काय म्हणाले माहीत आहे ना, कारण पूर्णाजींची तब्येत अजूनही खूप नाजूक आहे आणि त्यांना कोणताही शॉक बसता कामाच नाही, कारण पूर्णाजीला कोणताही शॉक बसला तर त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. आणि आता माझ्या हातामध्ये कोणता ऑप्शन उरलाय हे तूच सांग आता चैतन्य. तेव्हा चैतन्याला सुद्धा आपल्या मित्रासाठी खूप रडू येत असतं, कारण जीवाचा आटापिटा करून त्याने आता आपलं प्रेम सायलीसमोर व्यक्त केलेलं असतं. त्याचबरोबर सायलीने सुद्धा अर्जुन समोर आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं. एवढे कष्ट घेतलेले असतात अर्जुनने त्याच्या प्रेमासाठी, तर आपल्या बिचाऱ्या मित्राच्या वाट्याला एवढंही सुख येऊ नये का असा प्रश्न चैतन्याला पडतो आणि तोही आपले अश्रू पुसतो. तेव्हा तू सायली वहिनीशी एकदा बोलून घेतोस का? चैतन्य विचारतो. मग आता बोलायची इच्छा खूप आहे, पण कोणत्या तोंडाने बोलू असं अर्जुन रडतच विचारतो. कुसुम विचारते, सर्वांच्या मर्जीने हे होतंय म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? त्यावेळी अर्जुन सरांनी पूर्णाजींना वचन दिलंय की ते प्रियाबरोबर लग्न करतील असं सायली सांगते. तेव्हा कुसुमला आता मोठा धक्काच बसतो. ती विचारते, असं काही झालंय का खरंच? नाही, तुझ्यापर्यंत मग खोटीच बातमी पोहोचली असणार. तू प्रत्यक्ष पाहिलंय का? अगं अर्जुन असं करणं कधी शक्यच नाही. मी ओळखते ना अर्जुनला. तेव्हा सायली म्हणते, नाही कुसुमताई, मला कुणीही काही सांगितलेलं नाहीये. मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय आणि सगळ्या गोष्टी ऐकल्यात. पुढे आता सायली सांगू लागते की कशा प्रकारे अर्जुनला नाईलाजाने पूर्णाजींना तन्वीबरोबर लग्न करेन हे वचन द्यावं लागलं, कारण घरातील सर्वजण त्याला खूपच बोलत होते आणि हे असं सगळं सत्य सांगून सायली खूपच रडू लागते. तेव्हा कुसुमला सायलीबद्दल खूप वाईट वाटतं की आत्ता कुठे माझ्या सायलीच्या आयुष्यात आनंद येणार होता, तर हे महाभारत घडून बसलं. आता हे सगळं सांगून सायली खूपच रडत असते. तर कुसुम आपल्या मिठीत तिला घेते आणि म्हणते, रडू नको, सगळं काही ठीक होईल. आता आपल्या मैत्रिणीला धीर देण्यासाठी ही पुढाकार घेते. त्याचवेळी दुसरीकडे आता अर्जुन म्हणतो, ऐक ना चैतन्य, अरे तू मिसेस सायलींबरोबर बोल ना. घरच्यांनी काय ठरवलंय हे त्यांना कळायला नको का रे? नाहीतर त्या पूर्णपणे खचून जातील. बोलशील ना तू मिसेस सायलींबरोबर, तुझं ऐकेल रे ती. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, तुला माहीत आहे का, सायली वहिनीला सगळं काही समजलंय. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो, कसं समजलं आणि कधी समजलं व कुणी सांगितलं? ही चैतन्य सांगू लागतो की कशा प्रकारे जेव्हा पूर्णाजींजवळ आपण सर्वजण होतो ना, तेव्हाच सायली वहिनी सगळं दारातून ऐकत होत्या. त्या खरं तर पूर्णाजींना पाहण्यासाठी तिथे आल्या होत्या आणि तू लग्नाचं वचन दिलं ना पूर्णाजींना
की तन्वीबरोबर लग्न करेन हे सगळं सायलीने ऐकलं आणि ती खूप रडतच तिकडे बाहेर गेली. पुढे आता चैतन्य सांगू लागतो की सायली वहिनी मला म्हणाली सुद्धा की त्यांच्यासाठी पूर्णाजी खूप महत्त्वाची आहे आणि मला माहीत आहे जर पूर्णाजींची तब्येतीचा प्रश्न नसता तर त्यांनी असं केलंच नसतं, परंतु ते आपल्या माणसांना जपतात म्हणूनच त्यांनी हे वचन पूर्णाजींना दिलं. त्यांची काळजी घ्या तुम्ही खास करून, असंही सायली वहिनीने मला सांगितलं. तेव्हा अर्जुनला आता समजतं की सायलीला तर सगळं काही समजलं आहे, म्हणूनच तो बिचारा खूप रडत असतो. कारण या परिस्थितीमध्ये सुद्धा सायली किती पॉझिटिव्ह विचार करते हे त्याला आता समजतं. तेव्हा अर्जुन आता खूप रडतो आणि म्हणतो बघितलंस ना अरे चैतन्य, तू या सिच्युएशनमध्ये सुद्धा त्यांना फक्त आणि फक्त माझीच काळजी आहे आणि त्या फक्त माझाच विचार करतायत. त्या किती प्रेम करतायत माझ्यावर, मी माझ्या प्रेमाची कमिटमेंट सुद्धा पाळू शकणार नाही असं मला वाटतंय. असं म्हणून अर्जुन खूप रडत असतो. तर चैतन्याला देखील आपल्या मित्राचं हे दुःख पाहून रडू आवरत नाही. तर दुसऱ्या दिवशी आता प्रिया विमलला म्हणत असते की विमलताई, अहो पूर्ण आजी आली ना तर तिला घरातील सगळ्या अशा वस्तू व्यवस्थित आणि नीटनेटक्या दिसायला हव्यात. त्या उषा आहेत ना त्या नीट करा ना जरा. तेव्हा विमल हो असं म्हणते. त्यानंतर विमल म्हणते मी पूर्ण आईंसाठी लिंबू सरबत सुद्धा बनवला आहे. कल्पना म्हणते ठीक आहे बरं झालं बनवला. आणि त्यानंतर ती प्रियाला म्हणते की तन्वी अगं किती काम करशील, आता सगळं आवरून सुद्धा झालेलं आहे, तू अगोदर बस बरं आणि कॉफी घे. तेव्हा प्रिया आता म्हणते मामी अगं जेव्हा पूर्ण आजी येईल ना घरी तेव्हा तिला कसं सगळं असं फ्रेश वाटायला हवं आणि म्हणूनच मी हे सगळं काही करतेय. तसंही ती आल्यानंतर मी तिला एक खूप छान गोड बातमी देणारच आहे. त्यावेळी सर्वजण विचारू लागतात की कोणती गोड बातमी, पण प्रिया आता काही बोलत नाही. अस्मिता विचारते अगं सांग ना, अगं तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नाच्या गोड बातमीशिवाय दुसरी कोणती गोड बातमी असणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते कळेल कळेल, आता पूर्ण आजी आल्यानंतर कळेल सगळ्यांना. असं म्हणून ती खूपच खुश असते कारण तिने मनात काहीतरी विचार करून ठेवलेला असतो. त्यानंतर घरातील सर्वजण आता पूर्ण आजींना घेऊन येतात. तेव्हा आता अर्जुन, चैतन्य, अश्विन आणि प्रताप देखील ते पूर्ण आजींसोबत असतात. त्याच वेळी आता पूर्ण आई आल्या असं आता विमल म्हणते. मग सगळ्याजणी लगेच पुढे येतात. तेव्हा सर्वजण पूर्णाजींची खूप काळजी करत असतात. त्यांना अगदी व्यवस्थित बसायला सांगतात. तेव्हा कसं वाटतंय आता, असं आता सर्वजण तिला विचारू लागतात. तेव्हा पूर्ण आजी म्हणते की एकदम छान वाटतंय. तेव्हा अश्विन म्हणतो तसे पूर्ण आजीचे रिपोर्ट सुद्धा नॉर्मलच आहेत, पण आपल्या सर्वांना ना आता तिची खूपच काळजी घ्यायला हवी. तेव्हा सर्वजण म्हणतात हो घेऊयात आपण सर्वजण मिळून पूर्ण आजीची काळजी. पुढे अश्विन म्हणतो पूर्ण आजीला काही त्रास होणार नाही याची खबरदारी आपणच घेतली पाहिजे. सर्वजण म्हणतात नाही होणार इथे पूर्ण आजींना काही त्रास. मग आता अस्मिता म्हणते अरे आपण कुठे त्रास देतो पूर्ण आजीला, जे त्रास देत आहेत त्याला बोल ना तू, त्याला सांग व्यवस्थित. असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि तो जरा रागातच आता अस्मिताकडे पाहू लागतो. आता सर्वजण जेव्हा अर्जुनकडे पाहू लागतात तेव्हा अर्जुन मात्र एकदम गप्प बसतो. त्यानंतर प्रताप अर्जुनच्या हातातून फाईल घेत म्हणतो पूर्णाई रिपोर्ट जरी नॉर्मल आले ना तरीही तुला आराम करणं खूप गरजेचं आहे. ही तुझी सगळी गोळ्या औषधं आहेत ती व्यवस्थित खा पी आणि गोळ्या औषधं घेऊन मस्त असा आराम कर. तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई हे पहा तुम्ही आता चला रूममध्ये, नंतर विमल तुम्हाला सरबत आणून देईल. म्हणून ती पूर्ण आजींना आता उठवणार असते. तेव्हा प्रिया म्हणते एक मिनिट हा एक मिनिट, अगं मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय त्यामुळे ते तू ऐकूनच जा. तेव्हा सर्वजण प्रियाकडे पाहू लागतात. आता ही काय नवीन सांगणार हा प्रश्न अर्जुन आणि चैतन्याला पडतो. तेव्हा ती आता लगेच एक फाईल घेऊन येते आणि त्या फाईलमध्ये असणारे पेपर घरातील सर्वांना दाखवत म्हणते की हे आहेत अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नंतरचे हे डिवोर्स पेपर्स. तेव्हा हे ऐकताच घरातील सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन व चैतन्याला सुद्धा. त्यावेळी आता सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात. मग पुढे आता प्रिया म्हणते जी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती ना त्याच्या पाठीमागेच हे पेपरसुद्धा अटॅच होते आणि हे पेपर मी पाहिले. असं म्हणून आता ती सर्वांना जबरदस्त असा धक्काच देते. पुढे आता कल्पना म्हणते की काय तन्वी. त्यावेळी आता ती म्हणते हो
अगं यावर त्या दोघांच्या सह्या सुद्धा आहेत, फक्त तारीख टाकायची बाकी आहे. मग पूर्णाजी या पुन्हा अर्जुनकडे पाहू लागतात. तर अर्जुन बिचाऱ्याला खूप वाईट वाटत असतं की आपण हे सगळं केलं, परंतु घरातील कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं आणि प्रियाने हे उघडकीस आणलं. त्याला खरं तर प्रियाचा यावेळी खूप राग येत असतो, परंतु पूर्ण आजी आणि घरचे समोर असल्यामुळे ना तो काही बोलत नसतो. गप्प सगळं काही ऐकून घेत असतो, कारण जर आपण काही बोललो तर वाद निर्माण होणार आणि पूर्ण आजीच्या तब्येतीवर पुन्हा एकदा परिणाम होणार आणि हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे, पूर्ण आजीसाठी सुद्धा चांगलं नाही आहे. ही गोष्ट त्याच्या आता लक्षात आलेली असते आणि त्यामुळेच तो एकदम गप्प असतो. त्यानंतर कल्पना आता खूपच चिडते आणि म्हणते, छान, एकदम छान. म्हणजे अगोदरच तुमचं सगळं काही प्लॅन होतं असं म्हणायचं, हो की नाही? तेव्हा अर्जुन मात्र काहीच बोलत नाही. बिचारा एकदम शांतपणे असाच उभा असतो. चैतन्याला खूप राग येत असतो की प्रिया मध्ये मध्ये का करत असेल यांच्या सारखे सारखे. तेव्हा आता त्याला राहवत नाही म्हणून तो विचारतो, तन्वी, तुला हे सगळं आत्ता इथे बोलायची काही गरज होती का? तेव्हा ती म्हणते, हो होती गरज. आमचं लग्न होण्या अगोदर हे पेपर्स कोर्टामध्ये अगोदर सबमिट झाले पाहिजेत, नाहीतर आमचं लग्न हे बेकायदेशीर आहे असं व्हायला नको ना, हो की नाही अर्जुन? असं ती आता अर्जुनला विचारते. तेव्हा अर्जुनच्या मात्र तळपायाची आग मस्तकात जाते, पण तो इथे कुणासमोर काही बोलत नाही. तर घरातील सगळेजण रागातच त्याच्याकडे पाहत असतात. तेव्हा आता योग्य ती मी तारीख टाकली, हे पेपर्स कोर्टामध्ये सबमिट सुद्धा करून येते असं आता प्रिया म्हणते. तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात. त्यावेळी आता सर्वांनी तिला परमिशन तशी दिलेली असते, त्यामुळे ती खुश असते. अर्जुन जरा रागातच म्हणतो, हे असं काम एक दिवसात होत नाही. तेव्हा प्रिया आता हसतच म्हणते, हो मला याबद्दल माहीत आहे, कारण मी आता एका वकिलाची बायको होणार आहे. एवढा कायदा तर मला माहीत असायलाच हवा. तू काळजी करू नकोस अर्जुन, आता मी सगळं काही अगदी व्यवस्थित मॅनेज करते असं आता प्रिया म्हणते आणि अर्जुनकडे पाहून हसते. तेव्हा प्रताप म्हणतो, चालेल, तुला जे हवं ना ते तू कर, पण सगळं काही अगदी कायदेशीर व्हायलाच हवं. त्यानंतर पूर्णाजी सर्वांना म्हणतात, आणखी एक, मला या लग्नामध्ये कोणतंही अजिबात विघ्न नको आहे. तेव्हा आता सर्वजण हो असं म्हणतात. मग आता प्रिया म्हणते, तू फक्त आराम कर अगं पूर्णाजी, आता पुढे काय करायचं? अर्जुनचा डिवोर्स झाला असं समजच तू, कारण अर्जुनचं जे काही अगोदरचं सो कॉल्ड लग्न होतं ना ते इतिहास जमा होणार आहे. तेव्हा पूर्णाजी जरा रागातच अर्जुनकडे पाहतात. तेव्हा अर्जुन आणि सायलीचा आता डिवोर्स होण्यासाठी प्रियाने फुल तयारी केलेली असते. ते पाहून आता अर्जुन चिडूनच तिच्याकडे पाहत असतो, परंतु आता घरातील सर्वांसमोर त्याचा नाईलाज असल्यामुळे तो काहीही बोलत नाही. इकडे सायली एकदम शांतपणे किचनमध्ये काम करत असते. त्याच वेळी आता कुसुम रागातच म्हणते, मला अर्जुनचं बोलणं अजूनही पटलेलं नाहीये, कारण तो असा प्रियाबरोबर संसार थाटू शकत नाही. तुला लग्नाचं वचन त्याने दिलंय पुन्हा. मग आता सायली म्हणते, मला एकच वाटतं यामध्ये कुसुमताई फक्त पूर्णाजींचा विचार करून हे वचन दिलं आहे आणि हे मला चांगलंच माहीत आहे, कारण त्यांना मी चांगली ओळखते अगं. त्याच वेळी आता कुसुम रागातच म्हणते, पण असं कान, नाक, डोळे, मेंदू असा बंद ठेवून एवढा विचार केला अर्जुनने? कारण ही प्रिया कशी आहे ना ते सुभेदारांना माहीत नाही, परंतु आपल्या सर्वांना, त्याचबरोबर अर्जुन चैतन्याला माहीत आहे ना ती प्रिया कशी आहे म्हणून. अगं तिच्याबरोबर आयुष्य काढायचं म्हटल्यानंतर कुठल्याही मुलाला शिक्षा असणारच आहे. तिने काय केलं माहिती आहे का गं सायली? पूर्णाजीची तब्येत बिघडली ना म्हणून फक्त तिने चांगला डाव साधलाय, बाकी काहीच नाही. त्यानंतर सायलीच्या मनात अचानक एक विचार येतो की जेव्हा माझं आणि अर्जुन सरांचं लग्न झालं नव्हतं आणि साक्षी जी होती ना त्या साक्षीने प्रियालाच ऑफर दिली होती की या आश्रमातील मधुभाऊंकडून सही घ्यायची आणि तो आश्रम आम्हाला विकून टाकायचा, कारण आम्ही तुम्हाला भरभक्कम रक्कम देणार आहोत, त्याचबरोबर तुम्ही ती रक्कम सगळ्यांमध्ये वाटून घ्यायची. आणि हे प्रियाचं सगळं अगोदरचं बोलणं आता सायलीला आठवतं, त्यामुळे
त्यामुळे तिला अचानक असा धक्का बसतो। त्यावेळी सायलीला हे आठवल्यानंतर आता ती त्याच विश्वामध्ये रमून जाते, परंतु आता कुकरची शिट्टी होत असल्यामुळे ती आता पूर्णपणे भानावर येते आणि कुसुमला म्हणते की कुसुमताई, डाव तर तिने चांगलाच साधला आहे आणि पूर्णाजीच्या या परिस्थितीचा चांगलाच तिने गैरफायदा घेतला आहे। त्यावेळी आता कुसुम म्हणते, हो ना, बरोबर आहे तुझं। त्यानंतर अजून एक गोष्ट सायलीला आठवते, ती म्हणजे की मधुभाऊंनी कशाप्रकारे विलासचा खून केला हे खोटं आणि फक्त खोटंच तिने कोर्टामध्ये सांगितलं आणि म्हणून आज माझ्या मधुभाऊंना एवढं भोगावं लागतंय आणि त्यासाठी मला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं असं सायलीला आता समजतं। प्रियाच्या एक एक घाणेरड्या कृत्यांमधून तिला समजलेलं असतं की प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते आणि प्रियाने फक्त आणि फक्त पैशांसाठी काय काय केले आणि आता अर्जुन सरांबरोबर ती करतीये ना, ते फक्त पैशांसाठी लग्न करतीये। तेव्हा सर्वांना आश्रम जेव्हा खाली करायला सांगितला होता तेव्हा आश्रमामध्ये आम्ही सर्वजण रडत होतो, मात्र आता प्रिया तेव्हा सुद्धा म्हणालेली असते की अगोदरच जर आपण आश्रम यांना खाली करून दिला असता आणि रिसॉर्टसाठी जागा दिली असती तर तुमच्यावर अशी रस्त्यावर राहण्याची वेळ आलीच नसती। मग कुसुम तेव्हा विचारते की तू कुठे चाललीस, तेव्हा मी माझ्या मैत्रिणीकडे राहायला चालल्याचं आता प्रिया मोठ्यानेच म्हणते। तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहत असतात, तर तिची ती मैत्रीण नक्की कोण हा प्रश्न सायलीला पडतो आणि त्याचं उत्तर तिला मनातून मिळालेलं असतं, ते म्हणजे साक्षी। त्यावेळी आता सायलीला प्रचंड राग येतो आणि ती आता म्हणते की नाही, असं होऊच शकत नाही आणि हे मी होऊ देणार नाही। तेव्हा कुसुम आता तिच्याकडे पाहतच राहते। सायलीच्या मनात वेगवेगळे आता प्रश्न निर्माण होत असतात। ती आता लगेच किचनमधून हॉलमध्ये येते, तेव्हा काय शक्य नाही असं आता कुसुम विचारते। मग आता सायली म्हणते, तुझं म्हणणं बरोबर आहे कुसुमताई, प्रियाबरोबर ज्या मुलाचं लग्न ठरेल त्याचं काही खरं नाही। तसंच अर्जुन सरांच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरी स्त्री येणं म्हणजे अर्जुन सरांसाठी खूप मोठी शिक्षा असेल। मग ही शिक्षा मी त्यांना आता कशी होऊ द्यायची? आता पूर्णाजीला दिलेल्या वचनामुळे ते गप्प बसले असतील, परंतु मी आता यावेळी अजिबात गप्प बसणार नाही कुसुमताई। तेव्हा कुसुम आता सायलीकडे पाहतच राहते की हिच्या मनात नक्की काय आहे, पण सायलीने आता मनात काहीतरी ठरवलेलं असतं आणि ती त्याप्रमाणेच आता वागणार असते। तिच्या चेहऱ्यावर आता हसू येतं, कारण ती आता अर्जुनबरोबर लग्न करणार असते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन एकदम शांत शांत बसलेला असतो, सायलीबरोबर काय बोलावं कसं बोलावं हेच त्याला कळत नसतं। मग आता हा मोबाईल घे आणि सायली वहिनीला एकदा कॉल कर, तिच्याबरोबर शांतपणे बोल, असं चैतन्य आपल्या मित्राला म्हणजे अर्जुनला सल्ला देतो। अरे अर्जुन, तुझी काय अवस्था झाली आहे ना हे मी पूर्णपणे बघतोय। तेव्हा प्रिया आता दरवाजा उघडून त्या दोघांचं बोलणं ऐकत असते। त्यानंतर चैतन्य म्हणतो की एकदा तुझ्या बाजूने तू ते कारण सायली वहिनीला सांगून टाक, अरे कारण त्यांची सुद्धा तीच अवस्था झाली असेल, असं म्हणून तो अर्जुनला तसा सल्ला देतो। तेव्हा प्रियाला हे ऐकून खूप राग येतो। तर दुसरीकडे प्रिया आता रागातच सायलीकडे जाते आणि म्हणते, आता तुझा अर्जुन बरोबर डिवोर्स होणार आहे, डिवोर्स कायद्याने मी त्याची पत्नी होणार आहे, मीच त्याची पत्नी राहणार आहे आयुष्यभर। मग सायली आता तिच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, तुझं बरोबर आहे, कायद्याने आमचा डिवोर्स होणार आणि मी पुन्हा त्यांच्याबरोबर लग्न करणार, पण तुला ते स्थान मी कधीही मिळवू देणार नाही, असं म्हणून ती आता चांगलीच प्रियाला धडा शिकवते। अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।